सगळ्यांचा बाबा दिसला पाहिजे. रोल काय नाव आपलं आहे आणि कोणती तुम्ही जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये तुम्ही जीत झालेली आहे तुमची काय सांगा? तर माझं नाव आहे रोनित रोकडे. मी 29 वयाचा आहे आणि माझं शिक्षण झालं आहे मास्टर्स इन बायोटेक्नॉलॉजी. मी आता KBCच्या सीझनमध्ये आलो होतो आणि तिकडे मी 1,60,000 जिंकलो आहे आणि मला पुढे जाऊन माझा ॲस्पिरेशन असं आहे की मला PhD करायचं आहे प्रिसिजन मेडिसिनमध्ये. तर नक्कीच तुम्ही जे जिंकल्यानंतर तुमचं काही पुढचं ॲम्बिशन तुम्ही सांगितलेलं आहे, युवा वर्ग आहेत त्यांना तुम्ही कसं अपील कराल की अशा स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा स्पर्धेमध्ये स्वतःहून तुमच्यासारख्या व्यक्तींना अप्रोच होऊन किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याच्यामध्ये सम्मिलित झालं पाहिजे? तर मी सगळ्या यूथला अपील करेल की तुम्ही जेवढे होऊ शकाल तेवढे अशा सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या किंवा हे सगळे जे क्विज कॉम्पिटिशन असेल किंवा असे काय कॉम्पिटिशन असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही हमखास भाग घ्या. कारण की जेव्हा तुम्ही भाग घेणार तेव्हा तुम्ही प्रगती करणार. तुम्ही प्रगती केली तर देश प्रगती करेल आणि देशाची प्रगती ही शेवटी एकदम महत्त्वपूर्ण आहे आणि आपला स्वतःचा पण प्रगती होते, आपला कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामधून तुम्हाला एक दिशा पण भेटते, एक लर्निंग भेटते, खूप साऱ्या गोष्टी होतात. तर त्याच्यामध्ये काय तोटा नाही आहे, नुसता फायदाच फायदा आहे. तर माझे असं म्हणणं आहे की सगळ्या यंगस्टर्सनी ह्या सगळ्या कॉम्पिटिशनला नक्की तयारी जावं आणि सामोरे जावं. मुंबई टू KBCची कॉम्पिटिशन पर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे हा कसा झाला? तर मी सांगू इच्छितो की मी स्वतःहून KBCचा फॉर्म नाही भरला. माझ्या फियॉन्सींनी माझा KBCचा फॉर्म भरला. त्यांनी मला पुश केलं की तुम्ही KBCसाठी जावा आणि मग नंतर माझे इंटरव्ह्यूज, जनरल नॉलेजचे टेस्ट वगैरे झाले आणि मी कदाचित मला माहीत नसावं पण मी असा पहिला कदाचित व्यक्ती असू शकतो की ज्यांनी फर्स्ट टाईम ट्राय केला आणि फर्स्ट टाईमच KBCमध्ये माझं झालं आहे आणि त्यासाठी मी पूर्ण KBC टीमचा आणि अमिताभ बच्चन सरांचा खूप जास्त आभारी आहे. कारण की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिलेली आहे ज्यावरून मी स्वतःला रेप्रेझेंट करू शकतो, एक सायंटिफिक कम्युनिटीला रेप्रेझेंट करू शकतो आणि मला एक ते स्टँड घेण्यासाठी किंवा एक ऑपॉर्च्युनिटी दिली आहे मला स्वतःला आणि बाकी सगळ्यांना रेप्रेझेंट करण्यासाठी. तर त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि जर्नी तुम्ही म्हणाल तर अतिशय मला तिकडे खूप आनंद झाला. तिकडे जाऊन खूप कम्फर्टेबल वाटलं. सरांनी खूप जास्त कम्फर्टेबल केलं. खूप साऱ्या आमच्या गोष्टी झाल्या, बोलणं झालं सायन्सबद्दल, कॅन्सर बायोलॉजीबद्दल आणि अमिताभ बच्चन सर खूप जेन्युइनली इंटरेस्टेड होते हे सगळं जाणण्यासाठी. मला तर असं वाटतं की कदाचित त्यांच्याबरोबर अजून वार्तालाप झाले असते तर अजून कदाचित आमचं बोलणं झालं असतं. पण हरकत नाही, खूप काय आमचं बोलणं झालं आणि मी अतिशय खूप आहे की त्यांच्याबरोबर माझं हे सगळं बोलणं झालं आणि ते जेन्युइनली इंटरेस्टेड होते. तुम्ही हे श्रेय कोणाला अर्पित करता? जसं की तुमचे कोणी गायडन्स असतील, तुम्हाला मोटिवेट करणारे व्यक्ती असतील, काय सांगेल? तर जसं की मी सांगितलं की मला पुश करणारी माझी फियॉन्से होती तर पहिला क्रेडिट तर तिलाच जातो. कारण की तिच्याशिवाय कदाचित मी हा विचारसुद्धा करू शकलो नसतो की मी KBCमध्ये जाईल. आणि नंतर मी माझ्या आईवडिलांना हा क्रेडिट देऊ इच्छितो कारण की त्यांनी माझा फाउंडेशन क्रिएट केला ज्यामुळे माझ्यामध्ये हे नॉलेज किंवा हे संस्कार वगैरे आले. आणि माझे मेंटर्स, माझे टीचर्स यांना पण मी क्रेडिट देऊ इच्छितो कारण की त्यांनी माझ्यामध्ये ते नॉलेज बिल्डिंग सगळं टाकलं आणि माझं टॅलेंट ओळखण्यात आला. तर ह्या सगळ्यांना मी डेफिनेटली क्रेडिट देतो. जी तुम्ही अमाऊंट जिंकलेली आहे किंवा तुम्हाला पारितोषिक स्वरूपात मिळालेली आहे त्याचा तुम्ही वापर कसा करणार आहात विनियोग? तर माझं असं स्वप्न आहे की मला डॉक्टरेट करायचं आहे, PhD करायची आहे प्रिसिजन मेडिसिनमध्ये. तर ही जी अमाऊंट मी जिंकलो आहे ती अमाऊंट मी त्या PhDसाठी लावणार आहे असं माझं स्वप्न आहे. जी हाँ, आप कौन बने करोड़पति के एक जीत के सूची में आहे हे वाक्य तुम्हाला ऐकल्यानंतर काय वाटलं अमिताभ बच्चन यांच्यातून? तर सगळ्यात पहिलं तर मला बिलीव्ह नाही झालं होतं की मी ॲक्च्युली KBCच्या सेटवरती आणि मी त्यांच्यासमोर बसलो आहे आणि मी KBCमध्ये गेम खेळतो आहे त्यांच्याबरोबर, क्विज गेम. तर ते खूप म्हणजे रिलिव्हिंग मेमरी आहे. आजच्या तारखेला पण माझ्या डोक्यामध्ये ती ताजी मेमरी आहे. आणि जेव्हा त्यांनी असं सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की आय मेड समथिंग, आय मेड माय पॅरेंट्स प्राऊड. आणि जर तुम्ही तो एपिसोड बघितला असेल तर प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं की आपल्या बापाला आपण प्राऊड फील करावं आणि माझ्या बापाचा किंवा माझ्या वडिलांचा डोळ्यांमध्ये ते अश्रू होते ज्याच्यामधून मी कंटेंटेड झालो की मी एक एम माझा पूर्ण केला आहे. तर मला अतिशय बरं वाटलं आहे.